ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवी याकरता शासन हे मोठ्या प्रमाणात खर्च करत असताना एक धक्कादायक प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील गळीम येथे समोर आलाय। आता आपण या ठिकाणी आहोत। हीच आहे ती शाळा, गल्लीम येथील जिल्हा परिषदेची मराठी मुलांची शाळा, जी गावातील काही गाव पुढाऱ्यांनी परस्पर ही 118 क्रमांक गट नंबर मधलेली जागा जी आहे ती परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। आणि आता या ठिकाणी आपल्यासोबत या गावातील काही ग्रामस्थ आहेत जे या शाळेत शिकलेले आहेत। नेमकी काय प्रकार आहे आपण बघणार आहोत। काय नेमकी काय प्रकार घडलाय गावात? ही मराठी मुलांची शाळा इकरी झालेली, म्हणून आम्ही कोर्टात दाद मागितली। त्याबद्दल त्या कोर्टाने आता त्यांच्यावर गुन्हे दाखल केले। आता पुढील कारवाई चालू झाली। आपण या शाळेत शिकलेला आहात, कितीपर्यंत शिकला आहात? काय आता काय वाटतं या प्रकाराबद्दल? शाळेची जागा विकायला पाहिजे नाही, पण ती विकली गेली असं गैरप्रकार व्हायला नाही पाहिजे, पण तो झाला। त्याबद्दल आमच्या मित्रांनी, मी या शाळेत 4 वर्ष शिकलो, म्हणजे 1ली ते 4थीपर्यंत। आणि ती जागा विकल्यानंतर थोडंसं वाईट वाटलं आणि ते बोगस व्यवहार झाला भाऊ। नाही नाही, विकत असताना या ठिकाणी जे आहे जिल्हा परिषदेचं असेल, शासनाचं काही परिपत्रक होतं का? नेमकी काय कशी विकली गेली ही जागा? ही लोकांनी संगनमत करून विकली गेली, शासनाचं काही त्याच्यात परिपत्रक नाही। मग आता न्यायालयामध्ये जे आहे गुन्हा दाखल करायला सांगितलंय, काय वाटतं? कोर्टाने गुन्हा दाखल केला, ही चांगलीच गोष्ट आहे। आणखीन एक ग्रामस्थ आपल्यासोबत आहे। काय प्रकार आहे हा सगळा संपूर्ण? काय संगमत करून 5-5 इड गोळा करून दाटूनच निलाव केला आणि तिने शाळा ऐकली। काय वाटतं शिक्षणाची गंगा जी आहे शिक्षण आमचं 4थीपर्यंत इकडे शिक्षण झालं। परत हरणोर गुरुजी होते आम्हाला, लोखंडे। काय वाटतं एकंदरीत आपण जर ग्रामीण भागात जे आहे, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं याकरता शासन प्रयत्न करत आहे आणि या पद्धतीने असं गावातले काही लोक असे करतात। असं व्हायला नाही पाहिजे का? लोक लांबून शाळा, इड हायस्कूल आहे, परत इड ही शाळा चालू असताना तर तिने ही शाळा बंद झाली, मग दुसरीकडे शाळा चालू केली असं। आपण या ठिकाणी आता बघतोय की या ठिकाणी आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये ही जागा जी आहे काही गाव पुढाऱ्यांनी ही जागा विकल्यामुळे या ठिकाणी जे आहे हा गैरप्रकार काही नागरिकांच्या लक्षात आला आणि या संदर्भात न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने 5 जणांविरुद्ध या संदर्भात गुन्हा दाखल करलेला आहे। मात्र हे संपूर्ण प्रकार अतिशय धक्कादायक असून या संदर्भात आता शासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता श्रीरामपूर, अहिल्यानगर।